तसं प्रास्ताविक सुद्धा आपण कुणा तरी सांगितलं होतं एकाला, पण तो नेमका आज ती शाळा आणि त्याच्यामध्ये वेळ नाही झाला, त्यामुळे नाईलाजाला आम्ही करतोय, म्हणजे ही करते. नमस्कार. 2001 साली गणेशोत्सवाने सुरुवात करून स्थापन केलेल्या विनायकनगर सांस्कृतिक मंडळाला आज 25 वर्ष पूर्ण झाली. आपल्या पाच घरांची 5 कुटुंबांचे 100 कुटुंब कधी झाले ते कळलंच नाही. या 25 वर्षात आपण खूप काही केले, पाहिले आणि सोसलं पण सगळ्यांनी. मुलं मोठी झाली, म्हणजे आमच्या मुलं एवढी होती, म्हणजे अशी लहान होती, ती मुलं मोठी झाली, त्यांची लग्न झाली, त्यांनाही मुलं झाली. काही मुली सासरी गेल्या, काही मुली सुना म्हणून आल्या, म्हणजे त्या आता मुलीच झाल्या. नोकरीनिमित्त सगळी मुलं परगावी आहेत. अनेक पावसाळे, उन्हाळे, हिवाळे आले गेले. एवढे होऊनही विनायकनगर म्हणजे एक कुटुंब, एक घर अशी भावना निर्माण करण्यात व आजवर ती तशीच जोपासण्यात आपण सर्व यशस्वी झालो. आजही आपल्या नगरीचा म्हणजे विनायकनगरचा आपण एकत्र असल्याचा आजूबाजूच्या लोकांना हेवा वाटतो आणि त्याबद्दल ते बोलताना दिसतात, आपले अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. कदाचित त्यामुळेच मध्यंतरी थोडे गालबोट लागले आणि त्यामुळे व्यत्यय आला. त्यात महापूर, कोविड यासारख्या नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागले. पण त्या पडत्या काळातही आपण टिकलो, जगलो, ते केवळ एक संघ भावनेने. या विनायकनगर, हरिपूर हे निसर्गाच्या सानिध्यात असणारं गाव. आता काही 1-2 मुलांची मनोगत मी ऐकली आणि मुलांना मी खरोखर तुमच्या इयत्तेत आलो. 1ली 2रीला असताना, 5वीला असताना, अगदी 10वीला सुद्धा असताना माझी काय अवस्था होत होती ते मी आठवायला लागलेलो. की तू उठके भाषण कर की नाही, मला काही भाषण करता येत नाही. मला चिठ्ठीवरती लिहून दिलेलं लोकमान्य टिळकांच्या विषयी तू भाषण करायचं म्हणून. मग ती चिठ्ठी घेतली, खिशात घातली, माझं नाव पुकारलं, भारत आबा इंगळे, लोकमान्य टिळक याविषयी बोलते. आता काय करायचं, मला सगळं घाम फुटला. मी उठत नाही म्हणलं, मला येत नाही. आता जसं सरांनी उठवलं तसंच माझ्या शिक्षकांनी मला उठवलं आणि म्हणले तू बोल, वाचून दाखव चिठ्ठीवर. चिठ्ठी काढता येईल, फक्त मी म्हटलं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार, एवढं बोलून पळत गेलो. ही सुरुवात असते मुलांना. आणि मला या ठिकाणी अजून मुलांना तुम्हाला थोडस चैतन्य डॉक्टरांच्या स्वरूपातनं सांगू इच्छितो की निकोप म्हणजे निर्मळ स्वच्छ ही संस्था नावारूपाला आली, चांगलं काम हाती घेतलेलं आहे. आणि मला फोन आला की सर तुम्ही किल्ल्याच्या स्पर्धेचं परीक्षण कराल. आता ठीक आहे म्हणलं, मी करतो. मुलांनी मला इतकी छान माहिती सांगितली ऑन दी स्पॉट. मी बऱ्याच किल्ल्यांचं परीक्षण करतो, माहिती कोण सांगत नाही, आम्हालाच म्हणावं लागतं ह्या किल्ल्याचं नाव काय, हे ते, आणि आई त्या परीक्षणानुसार परीक्षण करणं गरजेचं पडतं. पण काही मुलांनी मला चांगली माहिती सांगितली, मांडणी केली, रचना केली. आणि एक म्हणून मला असं वाटत गेलं की ह्या मुलांच्या मनामध्ये किल्ल्याचं काहीतरी महत्व प्राप्त झालेलं आहे, त्याची जाणीव जागृती त्या मुलांमध्ये होऊ लागली. हा खूप मोठा जमेचा भाग वाटला मला या ठिकाणी. कारण आज भारतीय सण साजरे करत असताना त्यात बदल होत चालले. लहानपणाचे असणारे तुम्हा सारखेचे त्यावेळेचे सण उत्सव आपण कसे साजरे करायचो, त्याला ऐतिहासिक आणि भारतीय संस्कृतीची एक जोड होती, सांगड होती. आणि ती मुलांना खरोखर आज टिकवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. किल्ल्याचं महत्व काय, छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं कार्य काय, पूर्वी ऐतिहासिक असणारी शहरं कशी वसवली गेली, आणि मग त्या स्वातंत्र्याचा आपण
फळ कसं उभगतंय, कसं राहतंय आणि त्या किल्ल्याच्या ह्याच्यातून आपलं संरक्षण कसं शिवाजी महाराजांनी केलं, ह्या इतिहास तुम्ही पहा. आणि आता गुगलमधनं हे सगळं प्राप्त झालेलं आहे. तुम्ही मोबाईलवरती हे केलं की लगेच तुम्हाला माहिती चांगली मिळू शकते. मी काही असे मुलांना प्रश्न विचारायचो, जरा जनरल नॉलेजचे काही प्रश्न माझ्या मालिकेतनं मी MPSC UPSCच्या स्पर्धा परीक्षांना सुद्धा सादर करत असतो. पण मला मुलांच्याकडून शिकायला मिळतं मुलांना, की मुलंच मला म्हणतात की सर हे असं असं छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं कार्याचं आहे. व्यंकोजीराजे भोसले बेंगलोरचे तंजावरचे असणारे सर असं असं. हा ठीक. मला वाटतं हे पुस्तकात मी कुठं वाचलं नाही, मुलांना माहिती कुठे मिळाली, गुगलवर मिळेल. आणि तो अत्यंत चांगला मित्र आणि मार्गदर्शक तुमचा गुगल आहे. परंतु दुर्दैवानं मला असं म्हणावंसं वाटतंय की मोबाईलचा वापर चांगल्यासाठी करणारी पिढी मात्र कमी आहे. की त्याच्यावरती गेम खेळणं आणि त्या गेम मधनं आहारी जाणारी पिढी ही मात्र वाढत चाललेली आहे. ते कमी व्हावं. लहान मुलांना सुद्धा डोळ्याचे विकार होऊ लागलेले आहेत. काय पाहतोय आणि आपण काय करतोय हे मात्र मुलांना तुम्ही मात्र भविष्य तुमच्या हातात आहे. आपणाला आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं. आता डॉक्टर आहे त्यांच्या पुढे मी सांगणं म्हणजे मला तितकं योग्य वाटत नाही. तुमच्या आरोग्यासाठी तुम्ही चांगल्या सवयीचं पालन करावं. आणि हे आरोग्य सांभाळत असताना शिक्षणाच्या विविध वाटा आपण शोधत असताना उद्या कदाचित भविष्यात मोठे अधिकारी होतील. कोण कुठं असेल, कोण कुठं असेल. आता तुम्ही इथं मॅडमनी सांगितले की आमची मुलं बाहेर गेली, मुलं शिकली, सुना आल्या. हा बदल जो आहे हा सकारात्मक नेहमी असावा. आणि हे करत असताना हे विनायक नगर जे आहे तिथली संस्कृती आई वडिलांना सुद्धा जपणारी असावी, आपुलकीनं वागवणारी असावी. नाहीतर काय आजचं मी बघतो युगात कुठं आहे मुलगा, अमेरिकेला आहे, रशियाला आहे, इथं काय करतोय आपण. ह्या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या, नुसता आर्थिक प्रगती झाली म्हणजे मानवाचा विकास झाला असं काही म्हणता येणार नाही. आपण आपलं आरोग्य चांगलं सांभाळलं पाहिजे. आपल्या आई वडिलांना इथे एक मुलगा म्हटलं, मला सर खूप बरं वाटलं की माझी आजी, मावशी, बहीण, भाऊ, अरे वा वा वा, एकत्र कुटुंब पद्धती हे ऐकल्यानंतर इतकं माझं कान तृप्त झालं. कारण मी एका खेडेगावातला माझे एकत्र कुटुंब म्हणजे माझा वाडा. अगदी बरंच असं त्या ठिकाणी शिकायला मिळायचं, प्रेम असायचं. पण आता मात्र या आधुनिकतेकडं जात असताना केवळ 2च व्यक्ती, तिसरी व्यक्ती आपल्यापासून दूर असते. ते होऊ नये, असू द्या. आर्थिक जनासाठी जरी गेलो तरी कुठंतरी तो मायाजाळ आपण टिकवूया. आपुलकीनं एक नातं आपण जोडूया. आणि या परिसरात असणारे सगळे, मला आता बघितलं तुम्ही नावाने एकेरी बोललेलं, तुम्हाला माझ्या गावाकडचं आठवलं सगळं. हे मित्रप्रेम दिसून आलं. हे असंच जोपासा. आणि इथं मॅडम एक आहेत चांगल्या अर्धमागधी या भाषेतल्या प्राचार्य पदावरती काम करणाऱ्या, सगळ्या सुशिक्षित असणाऱ्या, वेल एज्युकेटेड असणाऱ्या अशा व्यक्ती सुद्धा या कार्यक्रमाला इथे येतात. एकोप्यानं राहून विचाराची देवाणघेवाण करतात. मला मध्येच खुर्ची पाहिजे, पुढंच मला व्यासपीठावरती पाहिजे, माझ्याजवळ कोणच बसायला नाही. सगळे खाली असे बसले आणि मी मात्र लाजायला लागलो की माझ्यापेक्षा सुद्धा ज्येष्ठ मंडळी येतात, विचारानं प्रगल्भता असणारी मंडळी आहेत, त्यांच्याकडे मी कसं बोलू. पण मुलांच्याकडे बघून मला मात्र प्रेरणा आली की माझी मुलं म्हणजे माझं दैवत आहे. हे दैवत जरी असं बोलत असेल, सांगत असेल, करत असेल, त्यांच्या पुढे सुद्धा मी बोलणं, त्यांना सांगणं हे मी माझं कर्तव्य समजतो. भविष्यामध्ये या संस्थेनं मला कधीही बोलवा, तुमच्यामध्ये राहायला, बसायला, विचार करायला आणि वेळ घालवायला. मी आता सेवानिवृत्त झालेला आहे, पण तुमच्यामध्ये सुद्धा येऊन निश्चित मला माझा वेळ मी पुढचा घालवेन, तुम्हाला योगदान देईन, मलाही त्याचा आनंद मी घेईन. इथं खरं म्हणजे मी एवढा मोठा नाही आहे, एक शिक्षक आणि प्रामाणिकपणे काम करणारा. पण प्रामाणिकपणाचं मुलांना मला निश्चित फळ मिळालं. कुठं वशिला नाही, कोण संस्थेचं नाही, काही नाही. राज्यस्तरावरचा पुरस्कार मिळाला. लेख वाचवा, कारण मुलींच्या शाळेत मी असल्यामुळं मुलींच्या जे काही व्यथा असतात
ते व्यथा मी मुलींच्याकडून मांडण्याचा प्रयत्न केला. प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती होते, त्यांच्यापर्यंत मी सायकलवरती गेलो आणि मुली माझ्या सायकल चालवत होत्या. आणि त्या मुलींचा सुद्धा महापालिकेत तर पहिला, दुसरा, तिसरा असायचा, राज्यस्तरावरती सुद्धा असायचा. त्या पोलीस भरतीमध्ये, इतर याच्यामध्ये सुद्धा कार्यरत माझ्या मुली आहेत. परंतु मी म्हणतो सर्वीपेक्षा माझ्या मुली दणकट आहेत, शरीर सक्षम आहे, हे बघितल्यानंतर माझा ऊर मात्र भरून येत होता. अशी ही मुलं माझी फुलासारखी वाढत जाऊ द्या, चांगलं त्यांचं भविष्यकाळ प्राप्त होऊ द्या. मला वाटतं मी जास्त शिक्षक म्हणल्यानंतर मॅडम हे लांबच चाललेलं थोडंसं मी आटोपत घेतो. मुलांना मात्र आतुरता लागलेलं आहे, मला बक्षीस कधी मिळतंय. त्या बक्षिसाला धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय खूप छान साहेब, खूप छान. खूप आम्हाला सगळ्यांनाच खूप छान मार्गदर्शन केलं. तर आपण आपला अनुभव आणि जी काही तुमची त्या पाठीमागची पूर्व पिढी खूप छान, मुलांनाही खूप प्रेरणा मिळाली की नाही. तर सरांच्या करता एकदा जोरदार टाळी. तुम्हाला जी बक्षिसं देण्यात आली आहेत आणि आपल्या कार्यक्रमात आपल्यातल्याच स्वाती काकू, एक मिनिट बोला. हे बघा मी त्याला उचलून आणलंय. मला येईल ते बोला. यादी कुठे बघता आपल्याला माझ्याकडे मोबाईल नाही वाटतो का असेल त्याचा. नमस्कार, मी स्वाती करंदीकर. डॉक्टरनी मेसेज टाकला होता की बक्षीस म्हणजे काही कोणी देऊ इच्छितो का. मग डॉक्टरना म्हटलं माझी तयारी आहे, पण माझं नाव कुठेही हे करू नका. पण डॉक्टरने परत सांगितलंच. मला खूप बरं वाटलं की मुलांनी किल्ले स्पर्धा केल्या आणि अजून मुलांनी भाग घ्यायला हवा होता. अजून खूप मुलं आहेत कॉलनीमध्ये. पुढच्या वर्षी ते घेतील असं मला वाटतं आणि पुढच्या वर्षी मी बक्षीस देईन.